हॅलो नमस्कार, मी माझ्या गोडताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ। आपला व्हिडिओ असा आहे की येत्या अक्षय तृतीयेला सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आपल्याला काही खरेदी करायची आहे आणि ज्या त्या दोन तीन वस्तू आहेत त्यापैकी तुम्हाला जी तुमच्याकडे नसेल ती एक वस्तू आपल्याला खरेदी करायची आहे। तर मित्रमैत्रिणींनो, येणाऱ्या 10 मे 2024 वार आहे शुक्रवार। या दिवशी आलेली आहे अक्षय तृतीया। ही अक्षय तृतीया आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अत्यंत शुभ मानली जात असते। तर या दिवशी आपण शुभ कार्य करत असतो आणि 3.5 मुहूर्तापैकी एक हा अक्षय तृतीयेचा सण मानला जात असतो। तर म्हणून आपण या दिवशी सोनं चांदी नवीन कपडे किंवा वाहन खरेदी करत असतो किंवा या दिवशी आपल्याला नवीन घरामध्ये गृहप्रवेश सुद्धा केला जातो। या सर्व गोष्टी करणे अत्यंत शुभ मानल्या जातात। तर आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण जेवढी जास्त प्रमाणात भगवान श्री हरी विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीची सेवा करू की सुख समृद्धी भरभराट आपल्या आयुष्यामध्ये आपल्या संसारामध्ये येत असते आणि वर्षभर आपल्याला कोणत्याच गोष्टीची उणीव आपल्याला भासत नाही। तर अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री हरी विष्णू देवांना आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे असतात। कारण आपण अशा ज्या त्या तिथीला जेव्हा उपाय करतो तेव्हा ते अवश्य आपल्याला फायदा करून देत असतात। तर असाच हा सण अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तापैकी एक आहे। तर या दिवशी बरेच जण सोनं चांदी खरेदी करतात आणि हे अतिशय शुभ मानलं जातं आणि आपण या दिवशी जी कोणतीही वस्तू घेऊ ती नेहमीसाठी अक्षय राहते। या दिवशी अवश्य थोडं तरी सोनं किंवा चांदी अगदी अर्धा ग्रॅम का होईना आपल्याला घ्यायला पाहिजे। पण त्यापेक्षा काही अशा वस्तू असतात की त्या सोन्या चांदीपेक्षाही मौल्यवान असतात आणि त्या वस्तू माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात। आपण त्या वस्तू जर या दिवशी आणल्या आपल्या घरामध्ये तर घराची उत्तरोत्तर प्रगती होते। तर बघा, अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपल्याला आणायच्या आहेत तर या आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्या घरी आवर्जून आणायच्या आहेत। आता इथे एक सांगेन की आपण जरी सोनं किंवा चांदी घेतलं तरी यामधील एक तरी वस्तू आपल्याला घ्यायची आहे। या वस्तू आपल्या घराच्या प्रगतीसाठी अतिशय अशा महत्त्वाच्या मानल्या जातात। तर अशी महत्त्वाची सर्वात पहिली वस्तू म्हणजे तांब्याचा लोटा। जो तांब्या असतो तांब्याचा किंवा आपण कलश सुद्धा म्हणतो त्याला, तो तांब्याचा लोटा किंवा कलश किंवा तांब्या आपल्याला तो खरेदी करून आणायचा आहे। कारण हे तांबं खरेदी करण्याला या दिवशी खूप सारं महत्त्व दिलं गेलं आहे। कारण जर आता तुम्ही आपल्या देवघरात आपल्या कुलदेवीचा कलश ठेवला नसेल तर तो या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरामध्ये कलश स्थापन करायचा आहे। कुलदेवीच्या नावाने आपल्या अवश्य तुम्हाला मांडायचा आहे। कारण अशा शुभ मुहूर्तावर तांब्याची खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं। तर आता हा तांब्याचा कलश तुम्हाला घ्यायचा नसेल किंवा तुमच्याकडे तांब्याचा लोटा तांब्या असेल तर काय करायचं, त्याऐवजी किंवा त्यापैकी तुम्ही तांब्याची कुठलीही एखादी वस्तू घेऊ शकता। जसं की तांब्याचं ताम्हण, फुलपात्र अशा तुम्हाला किंवा एक निरांजनी अशा वस्तू तुम्ही घेऊ शकता। तर आता समोरची वस्तू म्हणजे तांब्याचा किंवा पितळेचा सूर्य आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी आणायचा आहे। तर आता हा सूर्य आपण घरी आणल्यानंतर प्रथम आपल्याला काय करायचं, पाण्याने अभिषेक करून घ्यायचा। नंतर कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे किंवा पंचामृताने तुम्ही केला अभिषेक तरीही चालेल। आणि त्यानंतर पंचोपचार पूजा करून एखादं लाल रंगाचं फूल आपल्याला या सूर्याला अर्पण करायचं आहे। नंतर धूपदीप ओवाळून नमस्कार करावा आणि नंतर आपल्या मुख्य जो मेन दरवाजा आहे त्या मेन दरवाजाच्या वरती हा सूर्य आपल्याला लावायचा आहे।
कारण हा सूर्य लावल्यामुळे आपल्या घरामध्ये कधीच नकारात्मक शक्ती वास करत नाही आणि हा सूर्य आपल्या घरावरती लावल्यामुळे आपल्या घरांची व पतींची किंवा आपल्या मुलांची प्रगती होत जाते। आता समोरची वस्तू म्हणजे कासव, तर हा कासव आपण तांब्याचा किंवा पितळेचा किंवा क्रिस्टलचा आणि चांदीचा पण आणू शकतो। आता ज्याच्या त्याच्या परिस्थितीनुसार तुम्हाला जसा शक्य होईल तसा कासव तुमच्या देवघरामध्ये किंवा घरामध्ये नसेल तर तुम्ही आवर्जून आणावा। आणि कासव खरोखर एक लक्ष्मी मातेचं प्रतीक आहे आणि कासव आपल्या घरामध्ये असायलाच हवा। त्यासाठी आपल्याला आवर्जून एक कासव त्या दिवशी आणायचा आहे, कारण कासव हे भगवान श्री हरी विष्णू देवांचं एक रूप आहे। कासवांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे, तो अवश्य ज्यांनी बघितला नसेल त्यांनी अवश्य बघा। तर ज्यांना जसं शक्य होईल तसा कासव आपल्या अक्षय तृतीयेच्या दिवशी घरी आणून पूजा व स्थापना करायची आहे। कासवाविषयीच्या माहितीचा जो व्हिडिओ आहे तो अगदी 2-3 दिवसापूर्वीचाच आपल्या चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर कृपया ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा। आता चॅनलवरती मागचे व्हिडिओ कसे बघायचे तर इथे आता एक सांगे, जो माझा डीपीला फोटो दिसतो तिथे तुम्हाला क्लिक करायचं आणि व्हिडिओ लेटेस्ट, पॉप्युलर आणि ऑलरेस्ट असं तिथे 3 पैकी नावं येतात। तर लेटेस्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिक करून तुम्हाला तिथे बरोबर माझ्या व्हिडिओची लिस्ट येईल, तिथे तुम्हाला जो लागला व्हिडिओ तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल। त्या दिवशी घरी आणून पूजा व स्थापना करायची आहे। कासव घरामध्ये ठेवल्याने आपल्या धनासंबंधीचे सर्व अडचणी दूर होतात आणि माता लक्ष्मी आपल्या घरी येऊ लागते। आता समोरची वस्तू म्हणजे पितळेची समई किंवा पितळेचा कुबेर दिवा आपल्याला या दिवशी आपल्या घरी खरेदी करून आणायचा आहे आणि तो दिवा आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवसापासून आपल्या देवघरामध्ये उत्तरेकडे तोंड करून लक्ष्मी प्राप्तीसाठी त्यामध्ये लवंग आणि वेलची टाकून हा दिवा आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। दिव्यांचा उपायांचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती 2-3 दिवसापूर्वीच व्हिडिओ टाकलेला आहे। खास अक्षय तृतीयेच्या निमित्ताने हा उपायाला अवश्य सुरुवात करावी। अक्षय तृतीयेच्या निमित्ताने या उपायाला अवश्य सुरुवात करून बघा आणि अनुभव येतो, तुम्हाला काय अनुभव येतो तो मला सांगा। तर वरील पैकी तुम्हाला सर्व वस्तू घ्यायच्या नाही, तुम्हाला तुमच्याकडे जी वस्तू नसेल ती वस्तू तुम्हाला खरेदी करून आणायची आहे। आणि तसंही अक्षय तृतीयेच्या दिवशी जेवढं महत्त्व सोन्या चांदीला दिलं गेलं आहे तेवढं महत्त्व तांब्या पितळेच्या भांड्याला सुद्धा खूप सारं महत्त्व दिलं आहे। म्हणून आपल्याला त्या दिवशी एक तरी वस्तू आवर्जून खरेदी करून आणायची आहे। आणि इथे तुम्हाला एक सांगेन, आपण जो गुढीपाडव्याच्या दिवशी 9 एप्रिल गुढीपाडव्याच्या दिवशी जो मौल्यवान वस्तूचा आपण कमळगठ्ठ्याच्या मण्याचा पोटलीचा जो व्हिडिओ केला होता, ज्यांना त्या दिवशी करणं शक्य झाला नाही त्यांनी तो व्हिडिओ बघा आणि त्या माहितीनुसार ती पोटली तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी सुद्धा ती पोटली तयार करून आपल्या घरामध्ये बांधू शकता। त्या व्हिडिओची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आणि तोही व्हिडिओ अवश्य बघा आणि तोही उपाय खूप पॉवरफुल आहे। ती सेवा मला केंद्रातून मिळालेली आहे, तर तो व्हिडिओ आवर्जून बघा आणि तीही सेवा करून ती पोटली तयार करून अक्षय तृतीयेच्या दिवशी ती पोटली आपल्या घरामध्ये तुम्हाला बांधायची आहे। चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती, कशी वाटली नक्की सांगा। चॅनलवरती तुम्ही नवीन व्हिडिओ बघत असाल माझे आणि तुम्हाला असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद। पुन्हा एकदा माझ्या YouTube परिवाराला मनापासून अगदी हृदयातून श्री स्वामी समर्थ।